पुण्यात भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला वाद शिगेला। अमोल बालवडकरांच्या पाठोपाठ दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा सुद्धा विकास निधी शून्यावर। चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्यासाठी सुहास टिंगरेंनी सुद्धा प्रस्ताव दिला होता। अमोल बालवडकरांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवारांकडे। नगरसेवक अमोल बालवडकर सुनेत्रा पवारांची भेट घेणार। सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार। राजकीय वैमनस्यातनं निधी शून्य केल्याचाही आरोप। पुण्यामध्ये आज काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रा काढण्यात येणार। पुणे महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा निघणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यामध्ये सहभागी होणार। प्रलंबित नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा निघणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावर, तर राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतनं विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार। दरम्यान राहुल गांधींच्या या पुण्यातल्या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरलंय। वडेट्टीवारांचा आरोप, तर आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नागपुरात आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी इथे उपस्थित राहणार। बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणात विराट मोर्चा। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा सकाळी 10 वाजता छत्रपती क्रीडा संकुलातनं मोर्चाला सुरुवात होणार। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चाची सांगता होणार। महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीमध्ये ब्रेक, तर या प्रस्तावाला विरोधकांसह मित्रपक्षांनी सुद्धा आक्षेप घेतले होते। महापौरांच्या पीआरसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। शरद पवार आणि पार्थ पवारांची 3 तास बैठक। काल सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंग यांचा हा गंभीर आरोप। सच्चिदानंद सिंग यांच्याकडून सुनेत्रा पवार आणि तटकरेंना रिमाइंडर नोटीस। काँग्रेसनं संविधानाविरोधी निर्णय घेतलाय, काँग्रेस मानसिक गुलामीत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, तर काँग्रेसच्या वंदे मातरम या संदर्भातील निर्णयावर फडणवीसांची टीका। संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतनं पत्र। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं हे पत्र। सहकारी बँकांची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली आणि हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार। ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद, तर ठाकरेंचे वकील सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। सिब्बल यांच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांचीही कोर्टात युक्तिवादादरम्यान मागणी। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यंगात्मक बोचरी टीका। पक्षचिन्हासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवा, व्यंगचित्रातनं उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर निशाणा। दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यात दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपात जातील, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार। विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला, ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद। 19 लाखांपेक्षा सदस्य आमच्याकडे, शिंदेंकडे 4 लाख सदस्य। राजकीय पक्षाच्या बहुमताचं कागदपत्र सादर केले होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टासमोर युक्तिवादादरम्यान माहिती। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? युक्तिवादादरम्यान ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा हा सवाल। तर फूट पडली की नाही याचा सोक्षमोक्ष लावा। राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा प्रश्न येतो, असाही युक्तिवाद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, तर फडणवीसांनी विधवा झालेल्या तरुणीला दत्तक घेत तिचा पुनर्विवाह करून दिला। चांगल्या कामाचं कौतुकच, असं म्हणत अयोध्या पौळ यांची फेसबुक पोस्ट।
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वक्तव्यावरून भाजप मनसेमध्ये वाद पेटलाय। परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ता दुर्गेश बागुल यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, त्यानंतर मनसेनं बागुलांचा सत्कार केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी ही चव्हाट्यावर। मनोज जरांगेंकडून आंदोलनासंदर्भात मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सर्व अटींचं पालन करणार असल्याचा या पत्रात उल्लेख। 1 सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा काढणार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तर एकाही ओबीसी मंत्र्यांनी नेत्यांनी मला आजपर्यंत फोन केलेला नाही। ओबीसींचं आरक्षण संपताना बोलत नसतील तर त्यांना ओबीसी नेते का म्हणायचं, हाकेंचा सवाल। कुर्ल्यामध्ये जेसीबी उचलताना MMRDAची क्रेन या ठिकाणी कोसळली, त्यामुळे अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती। क्रेन ही OHE लाईनवर कोसळल्यामुळे ट्रेन वाहतुकीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात, तर दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये RTO कडून तपासणी। नोटिशीनंतर 3 महिन्यात सुद्धा मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार। कल्याणच्या दुर्गाडी चौकात RTOची विशेष मोहीम, 100हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई, तर मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्यात मराठी शिकण्याची नोटीस, अन्यथा बॅच आणि परवाना रद्द करण्याचा इशारा। महाराष्ट्राच्या पशुवैभवाला आता राष्ट्रीय मान्यता, महाराष्ट्रातील उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून मान्यता, तर माडग्याळ या मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता। इथेनॉल निर्मितीचा साखरेच्या उत्पादनाला फटका, तर किरकोळ बाजारामध्ये साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात, दर 100कडे जाण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीस मंजुरी। तुटं तेल विकू नका, घेऊ नका, भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर होऊ शकतो। खाद्यतेलाबद्दल FDA कडून कडक नियमावली, उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद। अंधेरीमधील जिम्मीज बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्यामुळे खळबळ, तर FDA आणि आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल। कोरियन वेजी बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचं समोर। अभिनेत्री श्वेता तिवारीनं ऑनलाईन मागवलेल्या कोल्ड्रिंकच्या पार्सलमध्ये चक्क जिवंत झुरळ असल्याचा दावा, व्हिडिओ शेअर करत अन्न आणि प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंना केलं टॅग। अंगणवाड्यांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवल्याबाबत तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचंच निलंबन, कारवाईमुळे तीव्र संताप व्यक्त। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी निकृष्ट आहारासंदर्भात व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढेंकडे तक्रार केली होती। बीडच्या आष्टीमध्ये दुधातील भेसळीचा पर्दाफाश, 72 पोती पावडरसह पिकअप जप्त, 3घांवर गुन्हा दाखल। एका आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, तर 2 जण अद्यापही फरार। पुण्यात भाजप नगरसेवक किरण दगडे यांचे पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, बिल्डरच्या फायद्यासाठी नाल्यावर रस्ता करून दिला जात असल्याचाही दावा। एका पत्राच्या कारवाईसाठी 100 जवान, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणल्याचा आरोप करत दगडे यांचा प्रशासनाला सवाल। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, चाकण हिंजवडीमधील उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष घालण्याचंही आवाहन। रहिवाशांच्या 6 सप्टेंबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरेंचा पाठिंबा। धाराशिवच्या कळंब नगरपालिकेमध्ये भाजपच्या ठाकरे सेना आणि खासदार ओमराजे निंबाळकरांना धक्का, ठाकरे सेनेच्या 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपात प्रवेश। ज्या नेतृत्वावर विश्वास ते दुसऱ्या पक्षात गेल्यानं नगरसेवक भाजपसोबत आले, भाजपच्या मल्हार पाटलांचा खासदार ओमराजेंना टोला। मशाल चिन्हावर निवडून आलात आणि भाजपात प्रवेश केला हे दुर्दैवी आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांची टीका। तर धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे सेनेच्या 9 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपात प्रवेश। बीडच्या आष्टी तलाव दुरुस्तीमध्ये 225 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडे यांचा सुरेश धस यांच्यावर हा आरोप। तर गावालगत आणि पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांना घाईघाईनं मंजुरी दिल्याचा सुद्धा आरोप। सरकारी शाळांकडे राज्य सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा बदलावं लागेल। अभिजित दिपकेंचा मंत्री दादा भुसेंवर निशाणा, तर शिक्षण परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल असाही इशारा। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनीचा प्रस्ताव, तर कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्यासंदर्भात विचार सुरू। 300 कोटी रुपयात 5 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये आपण देऊ शकतो, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। जेपीएससी आणि जेएसएससी ही परीक्षा रद्द करण्याच्या झारखंडच्या सोरेन सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयाची स्थगिती, याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा। विद्यार्थी आंदोलनानंतर परीक्षा आणि त्या आधारित नियुक्त्या रद्द करण्याचा सरकारने घेतला होता निर्णय।
आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये स्थान द्या. महापौर रितू तावडे यांचं शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना पत्र, तर डॉक्टर श्रेणिक कोटेजा यांना समितीमध्ये स्थान देण्याचीही महापौरांची मागणी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शासनाकडून ब्रँडिंग, तर शहरात विविध ठिकाणी महासिंहस्थ या कुंभमेळ्याचे होर्डिंग्स. महासिंहस्थ या नावाला अनेक साधू महंतांचा विरोध. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 13 वर्ष पूर्ण. घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरामध्ये निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला. गोळ्या झाडून माणूस मारता येतो, मात्र त्याचे विचार मारता येत नाहीत, हा निर्भीड संदेश देत मॉर्निंग वॉक. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी. पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमीच. नागपूर हवामान विभागाचा हा अंदाज. तर एल निनोमुळे पुढील काही दिवस पाऊस पडणार नाही. दरम्यान विदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची 40% तूट. पावसाचा मोठा खंड. खरीप पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता. अहिल्यानगरमध्ये गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत फुलांचं क्षेत्र 312 हेक्टरनं घटलंय. सध्या 836 हेक्टरवर फुलशेती करण्यात आली. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे फुलशेतीचं क्षेत्र घटलंय. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं कान टोचल्यानंतर आता कोल्हापूर महानगरपालिकेला जाग. रंकाळा परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या वतीनं काढायला सुरुवात. अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. सिन्नर पालिकेनं नाशिक वेस्ट, नवापूल, प्रताप टॉकीज परिसरातील अतिक्रमणं हटवली. दरम्यान खासदार पुलाचं काम सुरू असल्यामुळे पालिकेची ही कारवाई. खासदार पुलाचं काम सुरू करण्यासाठी नवापूल, प्रताप टॉकीज मार्गे वाहतूक वळवली. नागपूर गुन्हे शाखेची 5 पावलीमधील सिद्धार्थनगरच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड. संचालक शाहरुख खान, मोहम्मद समीर आणि 2 ग्राहकांवर गुन्हा दाखल. दरम्यान संचालक शाहरुख खान आणि मोहम्मद समीर या 2 आरोपींना अटक. सारथीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधनवाढीसाठी पुण्यातील सारथी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून आमरण उपोषण. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका. बीडच्या माजलगावात 6 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण स्थगित. आश्वासनानंतर पीक विम्यासाठी सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. अमरावतीमधील तळेगाव विष्णोरा या रस्ता वर्षभरापासून खड्डेमय. तर 3 किलोमीटरच्या या मार्गावरून दररोज 100 ते 150 विद्यार्थ्यांचा स्कूल बसनं प्रवास. 7 दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या सटाण्यामध्ये खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सुरत महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ. नगरपालिका कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात तब्बल 2 ते 3 फुटांचे खड्डे. अमरावतीमध्ये वाढीव पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या मोर्शी अमरावती पाईपलाईनच्या खोदकामामुळे शेकडो वृक्ष धोक्यात. खोदकामामुळे झाडांच्या मुळा उघड्या पडल्याचाही नागरिकांचा आरोप. परभणीच्या खळी गावात रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना ग्रामस्थांचे हाल. साचलेल्या पाण्यामध्ये झाडांच्या फांद्या आणि माती टाकून तयार केलेल्या रस्त्यावरून मृतदेह नेण्याची गावकऱ्यांवर वेळ. अनधिकृत भाडेकरू ठेवणाऱ्या मालकांवर पुणे पोलिसांची कारवाई. पोलीस व्हेरिफिकेशन न करता भाडेकरू ठेवणाऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत पुण्यातील 170 घरमालकांवर गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या लांजामधील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलावरून वाहतूक अखेर सुरू. तर या पुलामुळे रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार. ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून 1.5 किलो सोनं लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील शहागंज परिसरातल्या विश्वास ज्वेलर्समधली ही चोरी. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकावरील दागिने चोरी आणि दुचाकी चोरीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. 10,70,000चा मुद्देमालही जप्त. नागपुरात घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. तर 2 लोक यामध्ये फरार आरोपींचा शोध सुरू. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू. बीडच्या माजलगावमध्ये कारला भीषण अपघात. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 8 भाविक बचावले. गेवराईहून देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा अपघात झाला. नागपूरच्या कुप्रसिद्ध मनी हॅकर सायबर रॅकेट प्रकरणामध्ये मोठे यश. तर गोव्यात छापे टाकून 4 आरोपींना अटक. आरोपीच्या चौकशीतनं तब्बल 160 बनावट बँक खाती उघडकीस. सांगलीच्या कुपवाड एमआयडीसीमध्ये क्रेनचा हुक हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीला धडकला. क्रेनमधून लोखंडी साहित्याची वाहतूक करणाऱ्यांना या 2 लोकांचा यामध्ये मृत्यू. सिन्नरमध्ये घरफोडीतनं चोरलेले 2,36,000 रुपये सोनं जप्त. तर सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणांबे इथे झालेली आहे घरफोडी. दरम्यान पोलिसांची ही कारवाई. तर आरोपी गोलूकुमार भरत सिंग आणि राज अशोक सांगळे यांना अटक.
जळगावातील रेल्वे स्थानकावर तोतया महिला पोलीस तरुणीला अटक, तर रेल्वे सुरक्षा बलाची वर्दी घालून ती जळगावात रेल्वे स्थानकावर फिरत होती. दरम्यान तरुणाविरुद्ध सध्या गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यात 16 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं कार चालवत 2 पादचारी महिलांना धडक दिली. या धडकेत एका महिलेचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अल्पवयीन चालक ताब्यात. पंजाबच्या मोहालीमध्ये बांधकामाधीन रुग्णालयाची इमारत कोसळली. 6 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर याचे प्रयत्न सुरू.